संता बंताच्या नावानं लोकशाही फस्त केली. जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून हिंदुस्थानकडे पाहिले जात होते. पण हिंदुस्थानची तऱ्हाच अजब म्हणावी लागेल. कोर्ट, निवडणूक आयोग, कायदेमंडळ व वृत्तपत्रे हे सर्वच्या सर्व लोकशाहीचे मजबूत खांब समजले जातात. पण ते सर्वच्या सर्व मोडीच्या भावात विकले गेले. दिवसा ढवळ्या यांचा दिल्लीत लिलाव झाला. शिवसेनेचा निकाल मांडीखाली दाबून एक एक पंटर रिटायर होत आहे. या साठमारीत संपूर्ण लोकशाही गिळण्याचा प्रयत्न झाला. राहू, केतू, चंद्र, सूर्याला ग्रहण काळात जसे ग्रहण लावतात तसेच आपल्या लोकशाहीला या मंडळींनी ग्रहण लावले आहे. हा नाद त्यांना भारी पडला म्हणावे लागेल. सेवा काळात गले लठ्ठ पगार, निवृत्तीनंतर भरमसाठ पेन्शन, 60 वर्षानंतर चैनीत जगण्यासाठी पेन्शन मिळते. पण या मंडळींनी पदावर असताना पुढची सोय म्हणून बसलेल्या खुर्चीचा लिलाव केला. लोकशाहीच्या विपरीत निर्णय घेऊन कायदा, निष्ठा व लोकशाहीला कोलून दिले. शिवसेना प्रकरण एवढे जड जाईल असे यांना कधीच वाटले नव्हते. स्वप्नातही दिसले नव्हते. ठाकरे व संजय राऊत यांनी सेवा काळात कमविलेल्या बेनामी संपत्तीचा भांडाफोड करून त्यांच्या तंबूत घबराट निर्माण केली. सध्या तरी राज्यसभेवर कोणी निवृत्त न्यायाधीश गेलेले दिसत नाही. न्यायाधीश असे बेताल वागू लागले तर सर्वसामान्य लोकांनी करायचे काय? संताबंताचा इतिहास लोकांना माहीत आहे. अदानीला देश विकला आहे व अदानी या सर्व यंत्रणा आपल्या टाचेखाली दाबू पाहत आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.